अहो मला अगं बाई तुम्ही दोघं आलात बरं झालं लवकर आलात ते मग उद्याच्या हळदी कुंकवाची तशी तयारी झालेली आहे पण जरा तोरण डेकोरेशन फुलांचं जरा बघाल तुम्ही आणि अहो बायकांना वाण देऊ त्यात गुलाबाची फुलं देते नाही चांगली टपोरी गुलाबाची फुलं सांगू आहे ना चालेल चालेल चांगली गप्पा तुम्ही काय गप्पा मारताय मी काय सांगते ते तुम्ही ऐकलं का लक्ष्मी थांब जरा काय झालं आरती सगळं ठीक आहे ना चेहरे असे का दिसतात तुमचे काय झालं काही सांगायचंय का व्यंकी काय झालं हा आरती काही बोलायचंय का होय आई बाबा त्याचं काय आहे उद्यापासनं ते इंग्लिश फुलांच्या शेतीचे कोर्स आहे आम्ही तुम्हाला तेच विचारायला आलो होतो का मी तिकडे गेलं तर चालेल काय अगं एवढंच ना मग ते विचारायचंय काय हे बघ तुझी जायची इच्छा आहे ना मग जरूर जा पण आई तुम्हाला मदत करायला नाही हो जमणार अगं त्यात काय एवढं नवीन काहीतरी शिकायला चालली आहेस ना आणि मदतीचं म्हणशील तर जानू आहे ना आम्ही करू तू केव्हा येशील संध्याकाळपर्यंत येशील ना नाही आई ते म्हणजे काय झालंय कोर्स पंजाबला आहे काय पंजाबला 6 महिन्याचा निवासी कोर्स आहे म्हणून मग उद्या मुंबईवरनं पंजाबसाठी गाडी आहे मुंबईहून अरे हा तू जाशील सोडायला पण मला वाटलं की इकडेच कुठेतरी आहे हे तर लांब आहे शिबिर ते बरोबर आहे आई पण काय आहे ना संधी लई मोठी आहे मग चुकवायला नको वाटतंय हो लई शिकायला मिळेल म्हणून चालली आहे जाऊ ना अगं आरती पण ही संधी चुकवायची कशाला हे बघ या संधीनं तुम्हा दोघांचा फायदा होणार आहे ना हा चांगलं घडणार आहे ना मग नक्की जा अगदी बरोबर बोलतायत हे नवीन काहीतरी शिकण्याची संधी आहे ना तू नको काळजी करूस मी आहे ना इथे आम्ही सगळं सांभाळून घेऊ अगं किती वेळा सांगायचं लेकीने नाही पाया पडायचं देव तुला उदंड यश देणार बघ इतकी मेहनत करतेस ना तू आई बाबा खरं सांगू मला लई टेन्शन आलं होतं मला वाटत होतं का मी जाणार आहे म्हणल्यावर आता तुम्हाला काय वाटेल म्हणजे रागावाल काय असं भीतीच वाटली होती पण तुम्ही दोघं अगं रागवणार कसं मुलं प्रगती करतात तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आई वडिलांनाच होतो बरं मला सांग सगळं सामानाची बांधाबांध केली आहेस का आणि वाटेत खायला तिखट मिठाच्या पुऱ्या देऊ आत्ताच करायला घेते म्हणजे सकाळी घाई गडबड नको तिच्यासाठी आहे तिखट मिठाच्या पुऱ्या तू खायच्या नाही मला खूप कौतुक वाटतंय तुम्हाला दोघांचं खरंच खूप मेहनत कर बरं का आलेच मी थांबा बसा बसा आरती पहिल्यांदा इतकी लांब जाणार आहेस हा दुसऱ्या राज्यात जाणार आहेस तेव्हा तिकडे नीट काळजी घे ग स्वतःची आणि व्यंकी आरती बरोबर जाशील तेव्हा तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना ते बघ हा नीट बघ बरं आरती काही लहान सहान खरेदी राहिली असेल काही तयारी करायची असेल ना हा तेव्हा चला तुम्ही निघा आता अगं नाहीतर उगाच गडबड होईल आहे त्यावेळी हा निघा व्यंकी जात आलंच किती छान वाटतं घरच्या लेखी कर्तृत्ववान आहेत स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याकरता धडपडतायत मेहनत करतायत भावना भावना अगं खाली आहे ए सिद्धिराज काय काय इतकं घसा ताणून कशाला ओरडतोयस काय झालं काय आजी अगं पतसंस्थेच्या कार्यक्रमात गेलेलो भाषण द्यायला हा म्हणजे भाषण संपल्यानंतर ना 5 मिनिटं लोक टाळ्याच वाजवतात आणि सतत माझ्या नावाचा जयघोष तेच भावनाला सांगायचं होतं भावना आले आले हो किती हाका मारताय तुम्ही अगं बघ तर काय आनंद झाला ऐक आपण बाहेर चाललोय मला तुला सगळं सांगायचं की भाषण कसं झालं टाळ्या कुठे कुठे वाजलाय पण हे सगळं आपण आईस्क्रीम खाता खाता बोलू ठीक आहे बरं मी आवरून तर येते एक काय अगं अजून काय आवरायचंय भावना आहे की ना तू जशी आहेस तशी खूप छान दिसत निघूयात असं आई आम्ही तासाभरात येतोय ठीक आहे हो जा पण लवकर या जास्त उशीर करू नका हो आई चल ए थांबा थांबा काय तू पण ना सिद्धिराज नुसती गडबड गडबड चाललेली गोळ्या घेतल्या काय नाही झालं बघ अगं भावना असं काय करतेस घेतलीस ना तू गोळी मी दिली होती तुला नाही म्हणजे मी आईचा फोन आला ना मग मी विसरले गोळ्या घ्यायला
भावना, अगं तू अजून गोळ्या घेतल्या नाहीत? आई अहो त्या दुपारच्या गोळ्या होत्या. हे बघ निदान ह्या अवस्थेत तरी स्वतःची काळजी घे. बरं मी घेऊन येते हा गोळ्या, मी आणते. थांबा वहिनी, मी आणतो. काय हे भावना, अशी कशी ग वेगळ्यासारखी वागतेस तू? गोळ्या चुकून कसं चालेल? आई काही आता भावनाने गोळ्या घेतल्यात ह्याची खात्री झाल्याशिवाय इथून हलणार नाहीत. काही करून भावनाला गोळ्या घेण्यापासून अडवायलाच हवं. भावना ये पटकन घे गोळ्या. मी देते ना. हं? दे माझ्याकडे दे, मी होय. देते. काय करू मी आता? आजी आणि नीलांबरी वहिनी गोळ्या चेक करतील वाटलं होतं, म्हणून मी बदलल्याच नाही. घे. अहो पाणी. येस, घे. एवढं कशाला भरलं? चला निघायचं आता. हो चला आलोच. अरे पण नीट घेऊन जा रे, काळजी घे तिची. हो, आजी. हा. जानवी, जानवी हे बघ ना, हे बघ ना काय लिहिलंय. अरे वाच ना तू. बघ तर यार, बघ बघ बघ. अरे काय आहे हे? काय लिहिलंय? केवढं कॉमेडी आहे हे. कोणी लिहिलंय काही कळतच नाही, अर्थच लागत नाहीये. नाही नाही, AI चा वापर करून जेव्हा काम पूर्ण करतात ना हे लोक, त्याचा परिणाम आहे हा. अरे पण ऍटलीस्ट फायनल रिपोर्ट एकदा तरी चेक करायचा. एक्झॅक्टली. आणि थांब थांब थांब, त्यातलं ना एक वाक्य दाखवतो तुला. थांबा कुठल्या पेजवर आहे हे बघ. बघा, वेन आय पुट माय सॉक्स इनसाइड द मशीन स्टार्टेड सिंगिंग. मला सांग, मशीन कसं गाणं म्हणेल यार? याला ना सिंकिंग म्हणायचं असेल, याने सिंगिंग करून टाकलं.